किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळती. जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? तुम्ही खाता काय, दान देता काय, याच्यावर तुमची खानदान अवलंबून आहे. आपल्या घरातल्या भाजीला तेल नसलं तरी चालतंय, पण आपल्या घराला इज्जत असली पाहिजे. आपला बाप गल्लीतून चालताना वरी मान करून गेला पाहिजे, खाली मान घालून नाही. ही आपली संपत्ती आहे. काय आपली संपत्ती आहे, म्हणून खानदान म्हणतात. खानदान. खाता काय, दान देता काय, याच्यावर खानदान अवलंबून आहे. आता खातं नाहीत, नीट धडणदान देत नाहीत. आपला भाग जरासा बरा आहे. बरा म्हणण्यापेक्षा भाविक लोक आहेत आपली. मराठवाडा, हिंगोली, परभणी, नांदेड, भाविक लोक आहेत. काय काय भागामध्ये आमचे महाराज मंडळी भरपूर फिरतात. खाऊ घालीत नाहीत असं नाही, खाऊ घालतात पण टोचून लय बोलवतात. मला एक जणांना घरी जेवायला नेलं, बायकोला मला वाढ चपाती महाराजाला, वाढ वाढ, त्याला पुन्हा भेटत नसताय. हलकट समजायला लागला का आम्हाला? तू जेवण झालं मला म्हणलं, झालं का जेवण? म्हणलं हो. म्हणलं कस काय? म्हणलं नंबर 1 घरी हेच खातात का? म्हणलं का गांजरे गवत खातोत का? लय नमुने. शहरामध्ये गेले होतो लय. आम्ही कधी कधी जातो मुंबई, पुणे, तिकडं बंगल्यात एंट्री केल्याबरोबर बायका मंजूळ स्वरात विचारतात, महाराज तुम्ही आलात ना? म्हणलं डोळ्यात माती पडली का? आलो तर दिसायलो ना. बरं बरं, कुठून आलात महाराज? म्हणलं परभणी. फार लांब असेल. म्हणलं उद्या जवळ आणतो, माझ्या बापाच्या हातात आहे. बरं बरं, महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता का? म्हणलं नाही, ऊस घेतलेत खुरपायला. काय धंदा आता दुसरा? बरं, जेवण वगैरे करता? म्हणलं हो. काय खाता जेवणात? म्हणलं गौऱ्या. काय खात असते? म्हणलं हाबरेटीचा कडबा, ज्वारीचा कडबा, उरलो सुरलो तर सरमाड सुद्धा हाणणार, ढिल्ला पडणार नाही. आणखीन काय घेणार? म्हणलं डोसक्यात दगड घालून घेणार. बाई स्वयंपाक करू लागली किचन वाट्या, पायात चपला घालून. म्हणलं घाल दे आता, काय अडला हरिण गाढवाचे. जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती. म्हणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे. महाराज ती वाढायचीच आहे. म्हणलं वाढायची? अशा कितीक चपला आहेत, पण वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजाराला जायची वेगळी, फिरायला जायची वेगळी. मला हाणायची आहे का एखादी? आणि एकदा आम्हाला तू. आणि माणसं म्हणते सुशिक्षित झाले. याला सुशिक्षित म्हणते? परमार्थामध्ये सुशिक्षित त्याला म्हणतात, तेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. धर्म आचरण करतो तो सुशिक्षित आहे. विठाला विठाला. म्हणून इथं कोण्या जातीचा असो, कोण्या पंथाचा असो, तो श्रीमंत आहे का गरीब आहे, इथं नाही संबंध. कबीर मोमीन, लथीब मुसलमान, अन शेना नावी जान विष्णुदास. वर्ण अभिमान विसरलिया, वर्ण अभिमान विसरलिया, वर्ण अभिमान वर्ण अभिमान विसरलिया, अभिमान विसरलिया, वर्ण अभिमान विसरलिया, वर्ण अभिमान विसरलियाती, वर्ण अभिमान विसरलियाती. विसरलिया एक एका
लोटांगणी जाती. दुसरे एक प्रमाण आहे, वर्ण अभिमान कोण झाले पावन. ज्याला वर्णाचा अभिमान आहे, सांगा म्हणले महाराज कोण झाला पावन. म्हणून मुद्दा हा आहे की परमार्थात जातीचा संबंध नाही. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणले गड्या शरण जायचं तर देवाला जा. कारण देवाचा स्वभाव आहे, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीची एकू. म्हणून भक्त त्याला म्हणायचं गड्या. कोणाला म्हणायचं? ज्याची निष्ठा देवावर आहे त्याला म्हणायचं भक्त. निष्ठा हा हा निष्ठावंत भाव भक्ताचा देव. निष्ठावंत भाव भक्ताचा देव. निष्ठावंत भाव भक्ताचा देव. निष्ठावंत भाव भक्ताचा देव. निष्ठावंत भाव भक्ताचा 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 निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकूने. आपली निष्ठा कधी ढळली नाही पाहिजे देवावरची. पण सध्याच्या काळामध्ये आपली निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी पण निष्ठा नाही. सध्याच्या काळातला जर सर्वे केला तर बघा तुम्ही, माणसं हुशार माणूस कोणाला म्हणते? कोणाला? ज्याला दुसऱ्याला चांगलं फसवता येईल त्याला लोक म्हणतात काय हुशार माणूस आहे होते. हुशार नाही, नालायक आहे ते. त्याला वाटत असल मी दुसऱ्याला फसवायलो. अरे दुसरा फसवणं तू स्वतः फसायलास. कारण पापाचा धोंडा तू तुझ्या स्वतःच्या पायावर मारून घ्यालास. लोकाला दिसत नसल पण देव तराजू घेऊन बसलेला आहे. फसवतो कोणाला? पण लोक म्हणतात तशात लोकाला. लय लोक महाराज एकादशीचा दिवस होता,
मी एकदा संभाजीनगरला जाऊ लागलो बाबा रेल्वेनं. आता रेल्वेमध्ये म्हणलं काय खायला घ्यावं म्हणून भुईमुगाच्या शेंगा घेतल्या. खायची लाज वाटू लागली. खाव कशा? कीर्तनकाराला जपून वागावं लागते. लोक कीर्तनात काहीच बोलत नाहीत. आता कीर्तन झाल्यावर निंदा केल्याशिवाय राहत नाही. आता मी एवढं आरडू कीर्तन करावलं, एखाद्याला जर ज्ञान नसेल ना, ते सकाळी म्हणते रातचं महाराज लईच आरडू लागलं रे. ते दुसरं म्हणते ते खाल्लेलं कुठं जिरवीन. हां टोचून बोलतेत माणसं. जसं मी गाडीत बसलो, म्हणलं आता भुईमुगाच्या शेंगा खाव कशा. ते पाठीमागं माणूस उभा होता. ते म्हणला महाराज शेंगा घेतल्यात खात नाहीत. मी म्हणलं खाऊ वाटाल्यात. हे टरपलं कुठं टाका? ते मला पुढच्याच्या खिशात टाका ना. और मी म्हणलं कळन ना. कळत नाही म्हणला. मी म्हणलं अजिबातच कळत नाही म्हणला. मी म्हणलं कसं काय कळत नाही? ते म्हणला 2 घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला लागलो, तुम्हाला कळतंय का? काय माणसं हुशार निघालीत. म्हणून कर्म चांगलं पाहिजे बघा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जरी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. अरे जगाला कळत नाही. जगाच्या बंधनात आपण नाहीत, पण जगाच्या मालकाच्या बंधनात आपण आहेत. ए मालिक तेरे बंदे हम ऐसे हो हमारे करम. निकी पर चले और बदे से तले ताकि हंसते हुए निकले दम. बड़ा कमजोर है आदमी अभी लाखों है इसमें कमी. पर तू जो खड़ा है दयालु बड़ा तेरी कृपा से धरती थमी. दिया तूने हमें जब जन्म तू ही सह लेगा हम सबके गम. निकी पर चले और बदे से तले ताकि हंसते हुए निकले दम. ऐ मालिक तेरे बंदे हम. जगाच्या मालकाचं बंधन आपल्याला आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे. विठाला विठाला. किती जरी आपल्यावर संकट आलं ना, त्या संकटामध्ये आपली निष्ठा कधी कमी पडली नाही पाहिजे. त्यातली त्यात आपला मराठवाडा साधू संतांची भूमी आहे. नामदेवराय, जनाबाई हा परिसर आहे. यांच्यावर किती संकट आले तरी त्या संकटामध्ये त्यांची निष्ठा कमी झाली नाही. जनाबाईवर तर सुरावळ द्यायचं ठरवलं तरी पण संकट आले, पण निष्ठा कधीच ढळली नाही. जनाबाई एवढी भक्ती गोड केली, पहाटे 4 वाजता उठवायला देव येत होता. कोणाला? जनाबाईला. हो काय गोड संस्कृती असेल पूर्वीच्या काळामध्ये. मला वाटते दळणवळणाचे साधनं नव्हते, माणसाकडे एवढा पैसाही नव्हता, पण माणसं समाधानी होते. माणसं कशी होते? आज आपल्याकडे सगळे काय नाही, समाधान नाही. चेहरा पाहिला की असं वाटतंय काय दुष्काळ याच्या एकट्यावर पडला. फोडिली गोवरीन जैशी दिशे तोंडावरी. काय कमी केलंय हो देवानं? काही जुनी माणसं आजही सांगतात, महाराज काय सांगा, आम्ही चौघा जणांमध्ये एक शर्ट घातलेला आहे, तरी पण माणसं कशी होते? समाधानी. आज आपल्याकडे सगळे समाधान हरपलंय. त्याचं एकमेव कारण आहे, माणसाला एक रोग झालाय. रोग कोणता रोग? त्याचं नाव आहे हावडा. किती जरी देवानं दिलं तरी माणसाला कमीच वाटतंय. विठाला विठाला. पण समाधानी लोक होते पूर्वीच्या काळातले.
संस्कृती गोड होती. मला वाटते आमच्या माय माऊलीला माता माऊलीला पूर्वीच्या काळामध्ये जास्त कामं होते, म्हणून यांचं शरीर सुद्धा धष्टपुष्ट होतं. शरीराला व्यायाम होता, व्यायाम होता शरीराला. आता सध्याच्या काळामध्ये व्यायाम राहिला. पूर्वीच्या काळातली माय माऊली पहाटच उठायची दळायला आणि दळायची. मला तर वाटतंय आता जात सुद्धा राहिलं का जात? आता जात 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 डबा घेऊन. पूर्वीच्या काळातल्या बायका दळीत होत्या, आता गडी दळतेत, घातला डबा की निघाला गिरणी. म्हणून जात राहिलं नाही, आता जात जात. मला तर वाटतं इथून पुढच्या पिढीला लिहून ठेवावं लागणार आहे. जुने अवजार गेले आता. जात कशाला म्हणत होते, पाटा कशाला म्हणत होते, वरवाटा कशाला म्हणत होते, खलबता कशाला म्हणत होते, उखळ कशाला म्हणत होते, मुसळ कशाला म्हणत होते, इथून पुढच्या पिढीला आता कळणार. आताच कळत नाही हो. खेडेगावामध्ये सोडून द्या, पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीत काहीच कळत नाही. पुण्यामध्ये मी काल्याचं कीर्तन करू लागलो आणि काल्याच्या कीर्तनात प्रसंग सांगू लागलो. यशोदा माता दह्याचं मंथन करायची, रवी डेऱ्यात टाकायची आणि रवी टाकून घुसळण करायची. मी एका पुण्याच्या बाईला विचारलं, मी म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का हो रवी? ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना, रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो. म्हणलं ती रवी नाही, इकडी रवी सांगायला लागलो. विठाला गेला जुना काळ, जुने अवजार राहिले नाहीत. पूर्वीच्या काळातली माय माऊली स्वयंपाक करत असताना सुद्धा नामस्मरण करायची, कारण पूर्वीच्या काळातली माय काटवटीत भाकरी करीत होती. कशात? आता काटवट राहिली का माय? नाही. काय काय बायानं काटवटी कोण साड्या घेतल्या, दसू लागल्या का काटवटी तुम्हाला? काटवटी गेल्या आणि पराती आल्या. आणि ज्या ज्या बाईनं परातीत भाकर केली असं समजायचं नवऱ्याला पायाची माती खाऊ घातल्याप्रमाणे. कस काय? पूर्वीच्या काळामध्ये लाकडी काटवट होती, लाकडी काटवटीला 2 कानं होते, त्या दोन्ही कानावर बाई पाय ठेवायची आणि मधात भाकर. आता ह्या परातीत भाकरी करतात, परातीला कानं असतात का माय? मग मधात पाय ठेवतान का तुम्ही? मग बाया काय करतात, त्याला दोन्हीकडून 2 पाय लावित्यात, अंगुठ्याचा मळ, पायाची माती बी. नवऱ्याला म्हणतात खाय माया पायाची माती. गेला आता, काटवट गेली, परात आली, म्हणून त्या काटवटीला राग आला आणि त्या काटवटीनं परातीला 1 लाथ घातली आणि तीच परात तुमच्या पोराच्या वरातीत पालती झाली. धातडांग तातडांग आणि त्याच्या तुमचे पोरं नाच. संस्कृती राहिली नाही, आता गेलं सगळं. आता लय जुना काळ सांगत नाही आपण, काही लय जुने नाहीत, पण जुन्या माणसाचं ऐकायचं ना दे. ते जुने म्हातारे माणसं म्हणते तर महाराज आमच्या काळात बायका लाकडी बगव्यातलं कुकू लावित होते, आता लाकडी बगवे राहिलेत का? कुकावाल्यात नाही राहिल्या. ह्या 4-2 जणी म्हातारे आता ह्या जर मेल्या मरणार नाहीत. आता ह्या मेल्या आपल्याला कुकावाली बघायला भेटायची. गेला आता. कुंकावाल्या गेल्या, टिकल्यावाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सुवासिनी झाल्या. गेला आता गेलं. पण तुम्ही टिकलीत लावा, आमच्यात बायका लावी त्यात तुम्हाला कुठं सांगा. पण भविष्यात तर पुराण असं सांगतं, बाईच्या कपाळावरचा मधला भाग कधीच उघडा दिसू नये म्हणून टिकलीत लावा, पण मध्यभागी लावली पाहिजे. मी एक दिवशी माझ्या बायकोला म्हणलं तू टिकलीत फुकीत जाय, मग जराशी वरी सरक्यो. हातानं सरकत नसल तर जेसीबीच्या मुंडक्यानं सरक्यो जराशी वरी. इथं लावी त्या टिकली, इथं वरी काय लसूण लावायचं आहे का? विठाला टिकल्यावाल्याला बोलल्यामुळं कुकावाल्या खुश झाल्या ना. कुकावाल्या मानल्या माय बरं झालं झटकीलं ह्याला. कुकावाल्या कोणत्या धड नाहीत, ह्या कुकू लावी त्यात कुकू कोरा ह्या हौदातलं पाणी घेतात. केलं ना म्हातार उष्टा. विठाला संस्कृती टिकली पाहिजे, संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे.
पण पूर्वीच्या काळातल्या मायमावल्यानं संस्कृती टिकवली. जसं जनाबाई उठवायला देव येत होता. कोणाला? जनाबाईला. पहाटे 4 वाजता जना ओठ, दळायची वेळ झाली. जनाबाई उठायच्या आणि उठल्याच्या नंतर जनाबाई जात्यापर्यंत येईपर्यंत देवानं जातं पुसून काढायचं. दळणाचं टोपलं देवानं नेऊन ठेवायचं आणि निवांत येऊन जनाबाई दळू लागत होत्या. काय वैभव असल. दळता दळता नामस्मरण करायचं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. मला वाटते आपल्या घरातल्या माय माऊलीनं जर स्वयंपाक करत असताना नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे. करणारणीला फायदा आणि खाणाऱ्याला अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न अन्न न राहता त्याचा प्रसाद बनत असतो. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. उद्यापासून एक काम करायचं आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणीत म्हणीत स्वयंपाक करायचा. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर मनातली मनात म्हणा. जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणलेलं त्याला लय लवकर ऐकू जाते. विठाला विठाला. म्हणून पूर्वीच्या काळातली माय माऊली नामस्मरण करायची. आजही जुने माणसं सांगतात महाराज काळ एवढा गोड होता. पूर्वीच्या काळामध्ये कोण्याही दारासमोर जर गेलात तर पहाटेच्या वेळेस जात्याचा आवाज ऐकू येत होता आणि जात्याच्या स्वरावर बाई गाणं म्हणालेली ऐकूयाची. तिनं जर दळणाचं टोपलं घेतलं, दळायला लागली तर तिला आपल्या माहेराची आठवण यायची हो. आणि माहेराची आठवण आल्याबरोबर दळता दळता ती माईसाठी गाणं म्हणायची. कुठं वेळ निघून जायचं तिला कळायचंच नाही. आज माहेराले जाणं झाली झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेसा, वाटेवरच्या दगडा तुला फुटल रे वाचा. आज माहेराले जाण झाली झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. पूर्वीचा काळ होता. दळता दळता अभंग ओव्या पूर्वीच्या काळात म्हटल्या जात होत्या. म्हणून जनाबाई सुद्धा म्हणायच्या पंढरी माझे माहेर साजनी, पंढरी माझे माहेर साजनी, पंढरी दळता दळता वेळ कुठे निघून गेला कळलं नाही. देवाला घाम यायलाय. दागिने काढे भगवंतानं जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. पहाटे 4 वाजले आणि काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. काकड्याचा आवाज आल्याबरोबर देवाच्या लक्षात आला तर जावं लागतं. थंडीचे दिवस आहेत. जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली आणि भगवान विटेव जाऊन उभे राहिले. पुजाऱ्यानं दरवाजा पहाटेच्या वेळेस उघडला. देवाची मूर्ती पाहिली तर एकही दागिना दिसत नाही. चोरी झाली.
चोरी झाली, वाऱ्यासारखी बातमी पसरली. कधी देवाच्या दर्शनाला न येणारे माणसं मंदिरात येऊन देवाची मूर्ती पाहू लागली. मला वाटते अशा गोष्टीला लोकांना बोलवायची गरजच नाही. भांडणं लागले म्हणावं लागतंय का आमचे भांडणं बघा या. कीर्तन असल्या म्हणावं लागतंय तरी येते का नाही ह्याची गॅरंटी नाही. त्याच्यामध्ये लोकांचा बी दोष नाही. ज्ञानोबाराय म्हणले, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. पैसे देऊन लोक पाप विकत घेतात, पण गोड परमार्थ लोकायला कडू लागते. याचं नाव आहे कलियुग. विठाला त्याचं कारण आहे महाराज. का कडू लागतंय? अंगामध्ये पाप आहे. मला सांगा, अंगात ताप जर असेल तर गोड पदार्थ कसा लागते? कडू लागते. का लागतंय? अंगामध्ये पाप आहे, तसं गोड कीर्तन कडू लागते. का लागते? अंगामध्ये पाप आहे. विठाला विठाला. अख्खं पंढरपूर आलं. कोण केली असेल चोरी? कोण केली असेल चोरी? त्या काळात काय सीसीटीव्ही कॅमेरे बी नव्हते. पायाजवळ पडलेली वाकळ उचलली विचारलं, ए वाकळ कोणाची आहे? एक जण ओळखीलं, म्हणला महाराज वाकळ जनाबाईची. हा, जनीची चोरी तिनं केली. अख्खं पंढरपूर जनाबाईची निंदा करू लागलं. जने लाज वाटत नाही तुला? कीर्तन करतीस, भजन करतीस, देवाची चोरी करतीस. लोक खरं काय, चांगल्या माणसाची निंदा केल्याशिवाय राहत नाही. अख्खं पंढरपूर निंदा करू लागलं. राजाला निरोप पाठवला, राजे सरकार चोर सापडलाय, काय शिक्षा करायची? राजानं सांगितलं, सुळावर द्या. चंद्रभागेला सूळ रवला, हातात बेड्या ठोकल्या, जनाबाईला ओढत नेऊ लागले. आणि जनाबाई देवाला जाब विचारू लागली, देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. सोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. काय केलं रे देवा? असा कार्य पांडुरंगा, केलास कावा अलंकार विसरून गेला तो देवा. वाकळ नेली तू अंगावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. बा पांडुरंगा काय केलं? पंढरपूर निंदा करू लागलं. जनाबाईला ओढत ओढत आणलं, सुळापर्यंत आणलं. पण अधिकार किती मोठा होता. सुळाकड पाहिल्याबरोबर सुळाचं पाणी झालं. धन्य नामयाची जनी, सुळाचे ते झाले पाणी. का पाणी झालं? कारण निष्ठा आणि प्रेम तेवढं देवावर होतं. म्हणून तुकोबाराय म्हणले, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. म्हणून भक्त कसा असावा? निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास.
विठ्ठली विश्वास 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 निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची निष्कामता असावी निश्चळ असावा आणि विठ्ठलावर त्याचा विश्वास असावा त्याचा परमार्थ शेवटाला जातो परमार्थ याच्यासाठी करायचा कुठंतरी बदल पाहिजे आपल्यामध्ये मला वाटते दरवर्षी सप्ताह झाल्याच्या नंतर आमच्या भारती बाबाच्या हातातून 4-5 जणांनी तरी माळी घातल्या पाहिजे नाही तर सध्याच्या काळामध्ये बदलत नाही बरं कीर्तनाला बी दम नाही कायला बी कीर्तन आहे मेला तरी कीर्तन जन्माला आला तरी कीर्तन वाढदिवसाला कीर्तन गोड जेवणाला कीर्तन बोरला पाणी लागलं तरी कीर्तन वरातीला हा डीपी बशीला तरी बी कीर्तन एक जणाच्या वरातीला कीर्तन केलं हा कीर्तनाला दमत नाही जळू द्या लोकायचं आपलं बरं चालायला लय एक जणांना मला फोन केला महाराज कीर्तनाची तारीख पाहिजे मला कीर्तन कशाच्या निमित्ताने ते मला पोल्ट्री फॉर्म टाकलाय मला आता कोंबडीचं वर्णन करणार अभंगच नाही ना बरं कोंबडी पळाली तंगडी धरून हे घेता येत नाही कशाला मी कीर्तन आहे हो काय सांगा तुम्हाला पण बदल नाही रामकथेला दम नाही भागवत कथेला दम नाही बदल कोणातच नाही नाही तिथं आमच्या इकडं काय काय गावं असे येतं सुधीर महाराज सप्त्यात बी व्यसन सुटत नाही हो लोकायला मी खोटं नाही सांगत एका गावात मला हार घालायला येणाऱ्याच वाश्य आलाय मागं सरकवलो चोपदार म्हणला लय मागं सरकू नका जाताना बुका त्याच्याच हातात आहे मेन बापरी लय अवघड आहे भागवत कथा होती एका गावात भागवत कथा सुटल्या एक बाई मायापाशी आली मला म्हणली महाराज चला ना आमच्या घरला म्हणलं कम बाई महाराज आमच्या तेला लय प्याचा नाद लागला म्हणलं मग मी काय करू नाही तुम्ही जरासं सांगून बघा ना बदल झाला तर झाला म्हणलं चला मी घरी गेलो त्या बाईनं बसायला आसन टाकलं ते मालक घरी नव्हतं बाहेर गेलं तर बिन पाण्याची प्याला ते बाहेरून आलं लाल गिल डोळे गिळे झालेले माझ्याकडे पाहिल्या मला म्हणला महाराज आहेत का काय मी तर पंक्चरच झालो म्हणलं हो महाराज काय नाव आहे तुमचा म्हणलं माऊली महाराज खडकवाडीकर हो तुम्हीच आहेत का खडकवाडीकर कीर्तनात वेगळंच दिसतात म्हणलं लुगडं नेसतो का कीर्तनात वेगळं दिसायला पटकान गिटकान म्हणलं पटका म्हणा ना गिटका काय म्हणायला काय आमच्या गावात म्हणलं कीर्तन आहे अहो म्हणला 2-3 दिवस झाली ती भन ऐकू आली सप्त्याला तुम्ही येत नाहीत का कीर्तन हा तसल्या मोकार धंद्यात पडत नाही म्हणलं आपण कीर्तन मोकार धंदा सप्त्याला पट्टी दिली म्हणला मोकळा झालो सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं तर करा शिरा करा भात करा कढी करा दगड करा माती करा म्हणलं बापरे किती दिली तुम्ही पट्टी 10,000 दिली म्हणला म्हणलं बरोबर तुम्ही 10,000 दिली बाबा बरं म्हणजे मला हंतू काय मला 10 दिली म्हणलं बरं झालं म्हणला म्या 10,000 दिली म्हणल्या मग हिस्सा आहे का नाही सप्त्यात तुम्ही 10,000 दिले म्हणलं तुमचा हिस्सा आहे ना म्हणलं मग माझ्या हिस्साचं कीर्तन येताच सांग येताच त्याला काय अक्कल असते का काय मी म्हणलं मामा 10 रुपयात जाऊन चांगलं नसते लेकरं बाळ रस्त्या येत असते भगवान श्रीकृष्णाचं खानदान दारून नष्ट झालं तुमचं काय चांगलं होणार आहे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है मुंह में मट्टियाँ आती है असं त्याला सांगितलं आणि त्याच्यात बदलच झाला खरंच बदल झाला ते म्हणला महाराज पाया पडतो गड्या तुम्ही लयच बोलला तिथून पुढे बाण म्हणजे बाण मला इतका आनंद झाला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला मी लगेच त्याच्या बायकोला म्हणलं बघा ताई तुमचे मालक काय म्हणालेत बाण म्हणजे बाण ती म्हणली महाराज ते तसंच म्हणतंय म्हणलं मग म्हणायला ना ते मला बाण म्हणजे बाण म्हणलं खरंच बन का मला देवाची शपथ बन म्हणलं बघा ताई ते देवाची शपथ घालले ती म्हणली महाराज ते देवाची शपथ घालतय देवाला डोसक्या घेऊन हिंडतय म्हणली महाराज त्याचं मला कायला सांगायला ते मला बाण म्हणजे बाण 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 ती लगेच जवळ आली म्हणली व्हाय वा आणि काय म्हणलात तुम्ही महाराजाला ते म्हणला बाण म्हणजे बाण ती म्हणली मगवापासून मी ऐकायले बन म्हणजे बन बन म्हणजे बन बन म्हणजे बन काय बन
ते म्हणला तू काय येडी झालीस का, मी काय दारू बंद म्हणालो का, आजपासून हे महाराज लोक घरी येणं बांध आणि सप्त्याला जाणं बांध. मी जे धोतर धरलं आणि मंदिर गाठलं, पुन्हा बेवड्याच्या घरी गेलो नाही. म्या लय पेताड्याला माळी घातल्या. अगोदर बिनमाळीचं पेत होते, आता माळी सगळं प्याले. हा, म्हणून माळ गळ्यात घालायची असेल तर माळ मनाची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला. आणि मनात आली तर घाला, आणि घालायची तर नीट घाला. माळ 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 म्हणायलो दुसरीकडे जाताना कुठं. म्हणून बदल झाला पाहिजे गड्या. आमच्या वैष्णवामध्ये बदल झाला. आणि वैष्णवाची अपेक्षा काय, वैष्णव असतात कसे, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास. अनेकाची आणि इतक्या गोष्टी एकत्रित जर असत्याल तर महाराज म्हणले देव कधीच त्या भगवत भक्ताची उपेक्षा करत नाही. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास. अनिकाची विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. यथामध्ये यथावकाश ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाइम झाला 10:30 वाजलेत. बरोबर 8:30ला सुरू झालं. माझं कर्तव्य 10:30ला सोडून, कारण ज्याला वेळ कळती त्याच्यावर वेळ येत नसती. लक्षात येते का? समयोजाना समयोजाना भलते नाना भलते ते म्हणून झालेली सेवा दत्तात्रय भगवंताच्या चरणी, आदरणीय ज्ञानभारती महाराज बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. जमलेली सर्व आमचे गुणीजन मंडळी यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर मावले, म्हणायचे म्हणा. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षेना, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षेना, म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला. नाही ऐकिला ऐसा कोणी, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. नाही ऐकिला ऐसा कोणी, ऐसा कोणी. नाही ऐकिला ऐसा कोणी, ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ तरी विश्वास. पाहुणे हाच अनेकाची
निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले रे कोणे भेटे वाकुळे उतरे महाराज तुम्ही हरी नाही उच्चारी अधिकार मी आमुला हॅलो